नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की श्रीकलाने रत्नाला फोन केलेला असतो आणि ती रत्नाला फोनवर सांगत असते की रत्ना, मी जे सांगते ना ते नीट कान देऊन ऐका. त्या इंद्रायणीच्या शाळेचा उद्घाटनाचा प्रोग्राम आहे. यावर रत्ना म्हणते की मानलं पाहिजे त्या पोरीला, एवढ्या अडचणीत पण शाळा उभं केली तिने. यावर आता श्रीकलाला खूप राग येतो आणि ती रत्नावरती ओरडत म्हणते की हो का, मग तू ना आता शाल श्रीफळ घेऊन ना तिचा सत्कार कर, डोक्यावर घेऊन नाचव मग तिला आता. तेव्हा आता रत्ना श्रीकलाला समजावत म्हणते की अगं मी अगदी सहज म्हणलं. तेव्हा श्रीकला म्हणते की सहजसुद्धा त्या मुलीची तारीफ करायची नाही आहे, माझ्यासमोर सांगून ठेवते. तुला माहिती आहे ना तिच्यामुळे माझ्या बाबांची काय अवस्था झाली ते. यावर रत्ना म्हणते की माहिती आहे, सगळं माहिती आहे, पुन्हा अशी अगळीक नाही होणार. आणि ती विचारते की त्या शाळेच्या उद्घाटनाचं काय करायचं ते सांग. तेव्हा श्रीकला म्हणते की शाळेचा प्रोग्राम हा झालाच नाही पाहिजे, उधळायचा आहे तो प्रोग्राम आपल्याला. या दिग्रजकरांना ना असा धडा शिकवायचा आहे ना आपल्याला की आयुष्यभर लक्षात ठेवतील ते. या शाळेच्या उद्घाटनाचा नाही तर शाळेच्या शेवटचा प्रोग्राम ठरला पाहिजे. या शाळेत प्रवेश घेणं तर सोडच, पण या शाळेचं नावसुद्धा कोणी काढणार नाही ना असं काहीतरी करायचं आहे. आणि म्हणते की हे जे काही आता आनंदी चेहरा दिसत आहेत ना ते दुःखात बदलले पाहिजेत. यावर रत्ना आता हसायला लागते आणि म्हणते की काय करू ते तरी सांग. तेव्हा श्रीकला खूप वैतागते आणि म्हणते की आता तेही मीच सांगू का. तेव्हा रत्ना म्हणते की अगं तुझ्या डोक्यात असेल ना काहीतरी, तू सांगायचं आणि मी करायचं, ठरवल्याप्रमाणे करू. यावर श्रीकला आता तिचा प्लॅन रत्नाला सांगायला लागते आणि म्हणते की लाग कामाला, असं म्हणून ती फोन ठेवून देते. तर दुसरीकडे व्यंकू महाराज विठुरायाचा आशीर्वाद घेऊन आता मंदिरातून जातच असतात. तितक्यात आता समोरून इंदू येते आणि व्यंकू महाराजांकडे बघायला लागते. आता व्यंकू महाराजसुद्धा इंदूकडे बघतात आणि आता तिच्याशी काहीही न बोलता तिथून लगेचच जायला लागतात. तेव्हाच इंदू त्यांना थांबवते आणि म्हणते की थांबा महाराज, आणि म्हणते की तुम्ही शाळेच्या उद्घाटनाला माझ्यामुळे येत नाही आहे ना. यावर व्यंकू महाराज म्हणतात की नाही, माझीच इच्छा नाही आहे यायची. तेव्हा इंदूला खूप वाईट वाटतं आणि ती खाली मान घालून उभं राहते आणि म्हणते की महाराज, मी शाळेसाठी किती प्रयत्न केले, आणि म्हणते की मी सोडा पण तुम्ही स्वतः किती प्रयत्न केले. यावर व्यंकू महाराज इंदूला म्हणतात की हे सगळं मान्य आहे इंदू, पण तेव्हा तू वेगळी होतीस आणि आता तू बदलली आहेस. आता आपल्या घरातली परिस्थितीसुद्धा फारच बदलली आहे, नाही यावंसं वाटत आहे मला. हे ऐकून इंदूला खूप वाईट वाटतं आणि ती खूप रडायला लागते. आता व्यंकू महाराज इंदूशी काही न बोलता तिथून जायला लागतात. तेव्हा इंदू महाराजांना म्हणते की शाळेचं नाव काय माहिती आहे का महाराज, आणि सांगते की डॉक्टर गोपाळ दिग्रजकर विद्यालय. तेव्हा हे ऐकून व्यंकू महाराज खूप इमोशनल होतात. आता इंदू म्हणते की तोच गोपाळ ज्याने शिक्षणासाठी किती धडपड केली, विद्येचा ध्यास धरून डॉक्टर झाला, त्यामुळे या शाळेचं उद्घाटन तर तुम्हीच करावं असं वाटतंय मला. असं म्हणून इंदू खूप रडायला लागते आणि येऊन व्यंकू महाराजांचे पाय धरते आणि रडत म्हणायला लागते की महाराज, माझ्यासाठी नाही पण गोपाळसाठी तरी या. असं म्हणून ती व्यंकू महाराजांना हात जोडते आणि म्हणायला लागते की प्लीज महाराज. तेव्हा आता व्यंकू महाराजसुद्धा खूप इमोशनल झालेले असतात. आता ते डोळे पुसतात आणि इंदूला उठवतात आणि ते इंदूच्या खांद्यावरती हात ठेवून तिला एक शब्दही न बोलता मानेनेच होकार देतात आणि तिथून निघून जातात. तर यानंतर रात्री आपण पाहतो की सर्वजण आता जेवायला बसलेले असतात. तर इंदू आणि नारायणी सर्वांना जेवण वाढत असतात. आता मोठ्या बाई नारायणीला म्हणतात की नारायणी, तू कशाला वाढतेस, तू जेवायला बस, ही इंदी आहे ना ती वाढेल सर्वांना. यावर नारायणी म्हणते की आई, अगं सगळी कामं काय ती एकटीच करणार आहे का. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की का, तिला काय धाड भरली आहे. आणि नारायणीला म्हणतात की अगं लेकीने आईकडे राहावं, चांगली तूप रोटी खावी, काही काम करू नये. तेव्हा नारायणी वैतागत म्हणते की आई, आता तू प्लीज इंदूच्या मागे लागू नकोस. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की मी कशाला लागू तिच्या मागे. म्हणतात माझं नशीब खराब म्हणून सून म्हणून आणली हिला घरात मी, आणि माझा एकुलता एक मुलगा हिच्या मुठीत दिला मी. तेव्हा शकुंतला मोठ्या बाईंना म्हणते की मोठ्या बाई, अहो जाऊ द्या ना, नका ना बोलू तिला. यावर मोठ्या बाई म्हणतात की अगं हिची लायकी तरी होती का. आणि त्या नारायणीला म्हणतात की त्या दिवशी तुलाच राग आला होता ना, इंदूने श्रीकलाची ती हातातली पिशवी तपासली म्हणून आला होता ना राग. आणि म्हणतात की पण त्यावेळी हिच्यामुळे त्या पापात मी पण सहभागी झाले, श्रीकलावर उगाच नको तो संशय घेतला मी. आणि ती शकुंतलाला म्हणतात की शकू, तुला सांगते तो दिवस आणि आजचा दिवस बघ, अन्न म्हणून गोड लागत नाही आहे मला. यावर शकुंतला म्हणते की मोठ्या बाई तुमचं बरोबर आहे, पण अहो आता झालं गेलं विसरून जा, घर म्हटलं की भांड्याला भांडं लागतंच की.
तेव्हा मोठ्या बाई नारायणीला म्हणतात की ते काही नाही हा नारायणी, तू आधी बस आमच्यासोबत जेवायला. आणि ते श्रीकलाला काय हवं नको ते विचारायला लागतात. तेव्हा हे बघून श्रीकला खूप शॉक होते. इंदू मात्र एकटीच उभी असते आणि तिला खूपच वाईट वाटते असं ती दाखवत असते आणि मोठ्या बाईंकडे बघत असते. तेव्हा मोठ्या बाई इंदूकडे बघत तिला म्हणतात की अशी काय बघतेस माझ्याकडे, पुन्हा जर मला फितवण्याचा प्रयत्न केला ना तर तू आहेस आणि मी आहे. आणि त्या इंदूला आता तूप आणायला सांगतात. तेव्हा इंदू रागातच तूप आणायला जाते. तेव्हा आता हे बघून श्रीकला मनातच म्हणते की वेडी समजतेस काय गं मला मसान थोत्रे, तुमची सगळी मिलीभगत सगळी नाटकं कळत आहेत मला. तू मला नाही तर मी तुला माझ्या तालावर नाचवू शकते. विसरलीस का की कसं औषध पाजवून मरायला पाठवलं होतं तुला. मेली असतीस ना तर आज तुझं हे नाटक पाहायची वेळच आली नसती. तर दुसरीकडे आता रत्नाने एका गारुड्याला बोलवलेलं असतं आणि ती त्याच्यावरती खूप चिडलेली असते आणि त्याला म्हणत असते की नीट राहायचा, तुला कधी बोलवलं होतं मी. यावर तो गारुडी म्हणतो की चूक झाली रत्नाताई, तुम्ही दिलेल्या कामाचं नियोजनच करत होतो. तुम्ही काम दिलं आणि मी केलं नाही, असं कधी होईल का. यावर रत्ना म्हणते की दाखव. तेव्हा तो गारुडी आता त्याच्या पिशवीतली टोपली काढतो आणि ती उघडून रत्नाला दाखवायला लागतो. तर त्याच्यामध्ये एक भयंकर असा काळा नाग असतो. तेव्हा हे बघून रत्ना खूप खुश होते आणि हसायला लागते आणि त्या गारुड्याला विचारते की जहरे आहे ना. तेव्हा तो गारुडी सांगतो की ज्याला चावेल तो पाणीसुद्धा मागणार नाही. तेव्हा रत्ना म्हणते की 50% काम झालं आहे, आता बाकीचं 50% काम उद्या करायचं आहे. तेव्हा गारुडी विचारतो की काय करायचं आहे याचं. तेव्हा रत्ना सांगते की याला मोकळा सोडायचं आहे. तेव्हा हे ऐकून तो गारुडी खूप शॉक होतो आणि म्हणतो की याला मोकळा सोडायचं आहे, कुठे, कुठल्या जागेवर. तेव्हा रत्ना रागाने म्हणते की मी सांगेल तिथे सोडायचं, जास्त प्रश्न विचारायचे नाहीत. आणि ती त्याला तिथून निघून जायला सांगते आणि लगेचच फोन करून श्रीकलाला आता सर्व माहिती देते आणि सांगते की काम फत्ते झालं आहे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की सर्वजण आता शाळेच्या उद्घाटनासाठी जमलेले असतात. आता इंदू शाळेकडे बघून खूप इमोशनल झालेली असते, तर अदूसुद्धा खूप इमोशनल झालेला असतो. म्हणजे सगळी फंटा गँग खूप इमोशनल झालेली असते. आता पप्पा म्हणतो की आज गोपाळ नाही आहे तर फंटा गँग अधुरी वाटते, गोपाळची आठवण खूप येते आज. तर इम्रान म्हणतो की गावातल्या पोरांच्या भविष्यासाठी आपण ही शाळा काढली, पण या शाळेच्या उद्घाटनासाठी आपला गोपाळ नसेल असं वाटलं नव्हतं. तर आपल्या अदूलासुद्धा आता गोपाळची खूप आठवण येत असते आणि तो खूप रडायला लागतो आणि म्हणतो की माझा डॉक्टर गोपाळ दादा. आता सगळ्यांनाच गोपाळची खूप म्हणजे खूप आठवण येत असते आणि सगळी फंटा गँग खूप रडत असते. आता यानंतर सर्व मुले मोठ्याने घोषणा द्यायला लागतात की झाली रे झाली, विठूच्या वाडीत शाळा झाली. तर हे बघून श्रीकलाला मात्र खूप राग येत असतो. आता महाले मास्तर अभिमानाने म्हणतात की महाराज तुमच्या शिष्येने आणि माझ्या विद्यार्थिनीने या गावात शाळा सुरू करूनच दाखवली आणि आता या गावात शाळा सुरू होते म्हटल्यावर त्यापेक्षा आनंदाची दुसरी कुठली गोष्ट असू शकते. आणि म्हणतात की आज फक्त गोपाळ असायला हवा होता. तेव्हा हे ऐकून व्यंकू महाराजसुद्धा खूप इमोशनल होतात. आता इंदू महाले मास्तरांना म्हणते की मास्तर गोपाळसारखा हुशार आणि अभ्यासू दुसरं कोणी आहे का आपल्या गावात. तेव्हा सगळी फंटा गँग ओरडून म्हणायला लागते की अगदी बरोबर. आता यानंतर व्यंकू महाराज रिबीन वगैरे कापून शाळेचं उद्घाटन करतात. तेव्हा सर्वजण आता टाळ्या वाजवायला लागतात आणि सगळेजण खूप खुश असतात. आता श्रीकलाला ही खुशी कशी बघवेल. आता ती हे सगळं बघून मनातच म्हणते की हा तुमचा आनंद ना लवकरच दुःखात बदलेल असं म्हणून ती हसायला लागते. तर महाले मास्तर आता व्यंकू महाराजांना विनंती करतात की महाराज तुम्ही येऊन 4 शब्द बोलावे अशी आम्हा सर्वांची इच्छा आहे. तेव्हा आता व्यंकू महाराज पुढे येतात आणि बोलायला लागतात आणि म्हणतात की आजचा दिवस आपल्या विठूच्या वाडीतील ग्रामस्थांसाठी खरंच खूप भाग्याचा आहे असंच म्हणावं लागेल. कारण आज आपल्या गावामध्ये परत आपली शाळा सुरू होते. ही शाळा आपल्या माणसांसाठी आपल्या पोरांसाठी उभं करणं हे खरंच सोपं काम नव्हतं. अनेक अडथळे आले, अनेक अडचणी आल्या आणि अजूनही खरं तर सगळ्या अडचणी संपलेल्या नाही आहेत. पण या सगळ्यांवर मात करून आजचा हा शुभ दिवस आपण सगळे ग्रामस्थ मिळून एकत्र पाहतो आहोत. आणि म्हणतात की मला या प्रसंगी आपल्या फंटा गँगचं अतिशय मनापासून कौतुक करावं असं वाटतंय. तेव्हा हे ऐकून फंटा गँग खूप खुश होते. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की याचं कारण असं आहे की आपल्या शाळेला जमीन मिळवण्यापासून ते या जमिनीवर ही शाळेची इमारत उभी करण्यापर्यंतचा सर्व खडतर प्रवास या मुलांनी अतिशय जिद्दीने आणि एका दिलाने केलेला आहे. आणि या सगळ्यामध्ये किती अडथळे आले हे सगळ्यांनी अनुभवलं आहे. पण इंद्रायणीने, अधोक्षजने, पप्याने, इम्रानने हार मानली नाही. महाले सरांनी सुद्धा या सगळ्या मुलांना एकत्र बांधून ठेवलं आणि त्यांना अत्यंत बहुमोल असं मार्गदर्शन केलं.
आणि या आपल्या सगळ्यांच्या एकत्रित कष्टामुळे आणि सहभागामुळे आपण आज आपल्या पोरांसाठी ही शाळा उभी करू शकलो. आता इथून पुढे जी पायपीट आणि वणवण आपल्या मुलांची व्हायची ना, ती बंद होईल. आपल्याच गावातील मुलं आपल्याच शाळेत शिकली तर ज्ञानाचा हा पेटलेला दिवा इथून पुढे अखंड असाच तेवत राहील, यात काही शंका नाही वाटत. तर इकडे व्यंकू महाराज बोलतच असतात, तर दुसरीकडे तो गारुडी रत्नाने सांगितल्याप्रमाणे तो नाग घेऊन हळूच गाडीच्या मागे येऊन लपून बसतो आणि तिथून श्रीकलाकडे बघायला लागतो. तेव्हा श्रीकलाचं लक्ष आता त्याच्याकडे जातं आणि ती त्याला हळूच खुणावून तो नाग सोडायला सांगते. तेव्हा श्रीकलाने सांगताच तो गारुडी लगेचच आता नाग जिथे सर्व माणसं लहान मुलं उभी आहेत त्या दिशेला सोडतो. तेव्हा हे बघून श्रीकला खूप खूप खुश होते आणि मनातच म्हणते की इंद्रायणी, तुझी शाळा कशी बंद पडते की नाही हे बघच. तुझा बेस्ट फ्रेंड गोपाळ त्याला मीच संपवले, तर त्याच्या नावाची शाळा तरी कशी टिकू देईन मी, असं म्हणून ती हसायला लागते. आणि आजचा एपिसोड इथे संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की शकुंतला इंदूला म्हणत असते की आता आणखीन एक गोष्ट तू माझ्यासाठी केलीस तर बरं होईल. तेव्हा इंदू शकुंतलाला म्हणते की काकी अहो सांगून तर बघा. यावर शकुंतला म्हणते की खरंच मी सांगेल ते करशील. आणि ती म्हणते की इंदू मला असं वाटते की तू श्रीकलाला संचालक मंडळावर घ्यावं. तेव्हा हे ऐकून इंदू खूप शॉक होते आणि म्हणते की काकी अहो श्रीकला संचालक मंडळावर. तेव्हा शकुंतला म्हणते की हो, तू जर का श्रीकलेला संचालक मंडळावर घेतलं नाहीस तर मी यांना राजीनामा द्यायला लावेन. आता शकुंतलाचे हे शब्द ऐकून इंदूला खूप मोठा धक्का बसतो आणि ती शॉक होऊन शकुंतलाकडे बघायला लागते. आणि आजचा एपिसोड इथे संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.